Hi everyone, how are you? Welcome back to Learn with Vasha. Ready to speak English? Start small, speak daily. Today topic is mom and daughter conversation in kitchen. आज आपण असा सिनारो तयार करू की एक मम्मी आणि मुलगी त्या किचन मध्ये आहे आणि त्या एकमेकींना कसं बोलतायत. जर आपण छोटे छोटे सेंटेन्स तयार करायला शिकत आहोत, तीन तीन शब्दाने तीन तीन वर्डने जर सेंटेन्स तयार होत आहेत तर ते कशी यूज करायचे हे पण आपण शिकलं पाहिजे. म्हणून आज आपण असा सिनारो तयार करतायत की मम्मी किचनमध्ये काम करते आणि मुलगी तिला काही शब्द बोलतेय आणि मम्मी तिला रिटर्न उत्तर देते. अशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या घरी प्रॅक्टिस करू शकतो. तर चला तर पाहू आपण कशा प्रकारे दोघींमध्ये बोलणं होतं आणि त्या बोलण्याने आपण काय समजून घेऊ शकतो, आपण काय शिकतोय ते पण आपण बघतोय, कारण त्यानेच आपला कॉन्फिडन्स वाढू शकतो. चला तर लेट्स बिगिन. आपण अशा प्रकारे कॉन्व्हर्सेशन करतोय दोघीमध्ये, आईमध्ये आणि मुलीमध्ये, मदर अँड डॉटर सिनारो असा आपण एक सिनारो तयार केलाय. तर डॉटर म्हणजे मुलगी आईला काय म्हणते, मॉम आर यू बिझी, तू कामात आहे का? तर मदर म्हणते यस आय एम, मी कामात आहे. डॉटर म्हणते कॅन आय हेल्प. फक्त तीनच शब्द आहेत, कॅन आय हेल्प. आपण इथून पुढे बोलू शकतो कॅन आय हेल्प, कॅन आय हेल्प मी. तशा प्रकारे डॉटर म्हणते कॅन आय हेल्प, मम्मा म्हणते यस प्लीज, यस. आपण म्हणू शकतो यस प्लीज, नो प्लीज, नको मला, असं पण म्हणू शकतो, पण ती म्हणते यस. डॉटर म्हणते व्हॉट कॅन आय डू, मी काय करू, मी काय करू. आई म्हणते वॉश द व्हेजिटेबल्स, वॉश द व्हेजिटेबल्स. आपण करू म्हणू शकतो क्लीन द रूम, वॉश द पॉट, वॉश. आपण म्हणू शकतो जर इथून पुढे आपल्याला बोलायचं तर आपण म्हणू शकतो वॉश द व्हेजिटेबल्स. डॉटर म्हणते ओके मॉम. त्याच्यानंतर मम्मा म्हणते थँक्यू, आवर्जून इथे बोलायचं आहे थँक्यू. त्याच्यानंतर डॉटर म्हणते इज दिस इनफ, एवढं बास का. ती आता ती भाजी धुवून घेते, म्हणते मम्मी एवढंच बास का, इज दिस इनफ. तर मम्मा म्हणते यस दॅट्स इनफ, हां ठीक आहे एवढं बास आहे, एवढं इनफ आहे. तरी पण डॉटर म्हणते एनिथिंग एल्स. आता हा आपण नवीन शब्द शिकतोय, एनिथिंग एल्स म्हणजे अजून काही, अजून काही करू का. तर मम्मा म्हणते आता खूपच आग्रह करते तर कट द ओनियन्स. यस लागलाय म्हणजे दोन तीन तरी तू कांदे काप, कट द ओनियन्स. तर डॉटर म्हणते डन मम, ती दोन कांदे घेते कट करून देते, म्हणते डन मम, झाले. मग मम्मा काय म्हणते ग्रेट जॉब, म्हणजे ग्रेट जॉब, तू खूप छान काम केलंय. तर मुलगी काय म्हणते, डॉटर म्हणते आय एम लर्निंग इंग्लिश, मी इंग्लिश शिकते ना म्हणून मी तुझ्याशी बोलतीये आणि तुझ्या बोलण्याबरोबर मी तुला हेल्प पण करते. तर अशा प्रकारे मुलगी आईशी बोलतीये, आई मुलीशी बोलतीये, हा सिनारो झाला. किती ह्या सगळ्या आपण टॉपिकमधून एक गोष्ट शिकलो, फक्त तीन 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 वर्डनी आपण सेंटेन्स बोलायला शिकू शकतो. चा डेमो तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा आपण हा छोटा छोटा जो सिनारो तयार करून बोलणार आहे त्याने काय होईल, आपल्याला एक एक नवीन वर्डची माहिती होऊ शकते. जसं की ह्या सगळ्या सिनारोमध्ये आपल्याला कळलं की एनिथिंग इज म्हणजे अजून काही, अजून काही, एनिथिंग अजून काही असो आपण समजू शकतो. त्याच्यामुळे रोज वेगवेगळ्या सिनारो आपण तयार करू आणि त्याच्यावरती कसं बोललं पाहिजे ते पण आपण शिकून घेऊ. तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहताय तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा. वेळ भेटलाय तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये एक तरी सेंटेन्स करून पाठवून जा. त्याने काय होईल, मी आवर्जून तुम्हाला रिप्लाय देईल. खरं तर माझं थोडंसं राहून जात आहे रिप्लाय देणं, मी नक्कीच इथून पुढे नक्कीच रिप्लाय द्यायला ट्राय करेन. तर तुम्ही वेळात वेळ काढून व्हिडिओ तर पाहताय तर आवर्जून सबस्क्राईब पण करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक मला खूप इन्करेज करतं नवीन टॉपिकवरती बोलण्यासाठी. चला तर आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये यस म्हणून तुम्ही पाठवू शकता. तुम्हाला आवडलाय नाही आवडला तरी तुम्ही सांगू शकता. चला तर उद्या आपण नवीन टॉपिकवरती भेटू. बाय, सी यू.